हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतःकाळी. योग बलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परमपुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घनब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय आणि तत् नि सत्च याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर त्याला त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय, परमअक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा 3 अक्षरी मंत्र जो आहे ही साधना आहे. आता काय, जसं आमचे जे इष्ट आहेत ते तर परमात्मा सत्पुरुष कबीर साहेब आहेत. आमचे इष्टदेव, अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाहार, कुळाचे मालक हे कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वरजी आहेत, जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करत तत्वज्ञानाचा प्रचार करत आपल्या समर्थतेचं प्रमाण देऊन सशरीर आले होते, सशरीर निघून गेले होते. हे आमचे पूज्य इष्टदेव आहेत. आता जसं आपणास जलाचा महिमा माहिती आहे आणि जल प्राप्त करण्यासाठी आपणास जी काही साधनं घ्यावी लागतील, जी साधना करू ती तर मजुरी आहे, ती साधना आहे. आता उद्देश काय? ती जलप्राप्ती आहे, ते आमचं उद्देश आहे. तर ज्या साधनेत आपण अवजारे प्रयोग करू ती आमची उपास्य नाही आहेत, ती आमची ते साध्य नव्हे, ती साधना आहे. आपली जी प्राप्ती ती जल आहे, आमचा उद्देश ही जलप्राप्ती आहे. तर जसा हा ओम आणि तत्सत या 3 मंत्रांचा जप आहे, आपणास त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करायचं आहे. त्या गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला
आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्याहून अन्य ते परमाक्षर ब्रह्म आहे. त्याला शरण जाण्याने परमशांतीला आणि सनातन परमधाम जे कधी नष्ट न होणारं शाश्वत स्थान सतलोक स्थान प्राप्त होईल. आणि गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी सांगून टाकले की माझे आणि तुझे अर्जुना 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये गीताजीच्या श्लोकात आणि दुसऱ्या अध्यायाच्या 12 मध्ये 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत. तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता म्हणून याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू परमशांतीला सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून कधी संसारात येत नाही. एकट्या ओम नामाचा जप करून यानं सांगितलं काय फायदा मिळेल. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की याचं स्मरण करशील तर परमगतीला प्राप्त होशील. ओम नामाने मिळणारी त्या श्री देवी भागवतात आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट केलं की तो ब्रह्मलोकात जाईल. तिथे ब्रह्मची साधना आहे आणि तिथे गेलेले प्राणीही परतून येतात, जन्ममृत्यू होत राहतो. आता ती साधना कोणती आहे ज्याने परमाक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल, सर्व शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर पुन्हा कधी परतून येणार नाहीत. ती साधना आहे जी दास तुम्हाला देतो. आणि त्याचा संकेत या पवित्र सद्ग्रंथांमध्ये आपल्याला दाखवला. आता 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत 3 मंत्र सांगितले. ओम तत् सत. ओम आणि तत् या 2 अक्षरांचं मिळून एक सतनाम बनतं. ओम तर सार्वजनिक आहे, तत् हा सांकेतिक आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की आपण जे मूळ ज्ञान आहे ते अजून गुप्त ठेवलं आहे आणि जोपर्यंत या मधल्या पिढीची वेळ येत नाही तोवर आपण त्याला सार्वजनिक करणार नाही. नाहीतर हे काळाच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या पंथांचे पंथी या गुरूंच्या हाती लागला हा मंत्र तर तेही 30 नामं द्यायला लागतील आणि मग ते अधिकारी नसतील आणि मग माझ्याशी कोणी परिचित नाही होऊ शकणार. अधिकाऱ्याविना प्राप्त या नामाचा, या नामप्राप्तीचाही काही लाभ नाही. अनधिकाऱ्याकडून प्राप्त करून जप करणं व्यर्थ आहे. तर म्हणून हे गुप्त ठेवलं होतं. आता हा 2 अक्षरी मंत्र आहे. यात एक तत् आहे, एक ओम आहे. हा दोन अक्षरी मंत्र सतनाम आहे. आता याचं किती काम आहे. जसं आम्हाला जलप्राप्ती करायची आहे तर बोर केली जाते हँडपंप लावण्यासाठी. जलप्राप्ती करण्यासाठी जमिनीतून हँडपंप लावावा लागतो. हँडपंप आमचा पूज्य नाहीये, ती तर साधना आहे, हत्यार आहे, अवजार आहे, जलप्राप्तीचं इन्स्ट्रुमेंट आहे. तर हा ओम तत्सत जो मंत्र आहे हा इन्स्ट्रुमेंट आहे, हे अवजार आहे त्या सतलोकात जाण्याचं, ते सत्पुरुष प्राप्तीचं. तर हे आमचं पूज्य नव्हे, हे मंत्र आमचे पूज्य नव्हेत आणि हे वाईटही नाहीत, कारण यामुळे आम्हाला भगवान मिळेल, आम्हाला जल मिळेल. तर ओम नि तत्चं काम आहे श्वास आणि उच्छ्वासाचं स्मरण करावं लागतं. एका मंत्राला बाहेर सोडायचं, एकाला आत घ्यायचंय. तर असं समजा जसं आपण बोर मारतो पृथ्वीवर, पृथ्वीच्या आत ती खोदतो. बोर असते लोखंडाच्या पाईपसारखी आणि ती ठोकतात खाली, टोकदार असते पुढे आणि त्यात माती भरली जाते आणि माती बाहेर टाकली जाते, मग तिला पुन्हा ठोकतात. मग त्याच्याच बरोबर पायी खाली सोडला जातो, खाली सोडत राहतात. तर त्या बोरनी पाईपचं काम आहे त्या जलापर्यंत पोचणं. जलप्राप्ती नाही करू शकत ती बोरनी पाईप. जलप्राप्तीसाठी हँडपंप लावावा लागेल त्यावर, नि तो हँडपंप हलवावा लागेल, तेव्हा ते जल मिळते. असे ओम आणि तत् हा 2 अक्षरी मंत्र समजा. बोर मारायची आहे श्वास उच्छ्वासाने आणि जेव्हा
कारागीर म्हणजे मेकॅनिक, मिस्त्री, हँडपंप आणणारा हे बघेल की आता हँडपंप लावण्याची, बसवण्याची वेळ आली आहे, जेव्हा जल मिळेल तर तेव्हाच त्यावर हँडपंप लावतो, नाहीतर म्हणत राहतो की बोर आणखी ठोका, आणखी खोदा, खोदत राहा. तर पुण्यात्म्यांनो, ज्या समयी तुमची या सतनामाच्या भक्तीची कमाई, तुमच्या भक्तीची कमाई जेव्हा ठीक होईल त्यावेळी सारनाम दिलं जाईल. तेव्हा हे सारनाम समजा हँडपंप आहे आणि हँडपंपचंही मग स्मरण करायचं आहे, त्याची मजुरी करायची आहे, त्याची साधना करायची आहे, तेव्हा हे जल मिळेल. तर हे तिन्ही मंत्र, आदिनामही म्हणतात सारनामाला आदिनाम, आणि सतनाम म्हणतात 2 अक्षरांचं, एक ओम आणि एक तत्. तर या तिन्ही मंत्रांच्या साधनेने आपल्याला परमात्मा मिळेल. आणि जसं तुम्हाला आज सकाळच्या सत्संगात, जसं की तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की हे भोळे आत्मे या अज्ञानींसह या चोरांच्या बरोबर किती खुश आहेत, मोठे परमधनी मिळाले, संत मिळाले. तर याविषयी सूक्ष्म वेदात परमात्मा कबीरजींनी सांगितलं आहे के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे युगों युगों के माल. तर असं म्हणतात की या चोर नकली संतांजवळ तर मोठे प्रसन्न होऊन बसलेत, आणि जेव्हापासून या दासानं हा मार्ग स्टार्ट केला परमेश्वराच्या आज्ञेनं, त्या दिवसापासूनच संघर्षाचा सामना करावा लागत आहे. करून थकाण याच कारणानं करवलं या अज्ञानी दुष्ट लोकांनी. तर म्हणतायत परमात्मा की ये मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. कारण की तुम्ही मागील जन्मांतरीपासून भक्ती करत आले आहात आणि त्यांच्यात विशेष ओढ असते भगवंताची. तर ते पुण्यात्मा जाऊन फसले या काळच्या दूतांकडे, या राधास्वामी धनधन सद्गुरू आणि हे दणव डालेर, आग्रावाले आणि हा मथुरावाला जय गुरुदेव, हे ठाकूरजी महाराज, हे सारेच्या सारे काळाने पाठवलेले एजंट आहेत. यांनी तर साऱ्या दुनियेला आपल्या नादी लावलं. आता हे पुण्यात्मा परमात्म्याची आस लावूनच होते. युगायुगांचे मल्ल आहेत, पलवान आहेत, रेसलर आहेत हे, आणि थांबू नाही शकत हे आत्मे भगवंतांशिवाय. यांच्या आत अशी एक प्रेरणा आहे मागील संस्कारांची. आणि आता हे फसले या काळाच्या दूतांकडून की जिथे काही भक्ती नाही आहे, ज्योत लावणे यांनी बंद करून टाकलं, धर्मकर्माचे काही मार्ग नाहीत, विधी नाहीत, शास्त्रानुकूल साधना नाही. तर हे नास्तिक होतील काही दिवसांनंतर. जर हा मार्ग स्टार्ट नसता झाला भगवंताचा, तर पूर्ण भारतवर्ष नास्तिक झालं असतं. आता हे नास्तिक झालेच आहेत, जसे ख्रिश्चन आहेत, सर्व मांस खातात, दारू पितात, सिगरेट पितात, काही मनाई नाही. फक्त एकदा चर्चमध्ये हे केलं की चल भाऊ. तर ही काय भक्ती आहे? इथेच सीमित होतं. काही दिवसांनंतर हे जेवढेही त्या दुसऱ्या महापुरुषांकडे गेले, त्यांना परमधनी जाणून आता सर्वांची दुर्गती होईल, थोड्या दिवसात सुरू होऊन जाईल. आणि मग नास्तिक होतील, विचार करतील कुठे भगवंत नाही आहे. आम्ही 6-6 तास ध्यान लावून पाहिलं, गुरुजी तर 2.5 तास सांगत होते. तर आता परमात्म्याने कृपा केली की आपल्याला हा यथार्थ भक्तीचा मार्ग मिळाला. आता काय की जसं ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल. ते पुण्यात्मे हे खरं ज्ञान ऐकतील, मग पळत येतील आपल्या या यथार्थ स्थानी. ते राहू नाही शकत तिथं. आज काय बालक आहेत, केसांची त्वचासुद्धा ओरबडून देतील जेव्हा समजून आले की यांना परमधनी मानलंय, हे सांगतील ते फायनल आहे. आता त्यांना कखही माहिती नाही आणि सतनामाचा पत्ता, काळाच्या 5ही नामांचा जप करवतात आणि गोष्टी करतात सतलोकी जाण्याच्या. ना त्यांना सतनाम माहिती, ना सचखंड माहिती, ना सारनाम माहिती, ना सार शब्द माहिती. तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक, तेच सचखंड. ही काही गोष्ट आहे? ना डोकं ना पाय यांच्या ज्ञानाला निबाता मारतात सचखंडात जाण्याच्या. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीचे
हे 3 मंत्रांचं साधन आहे. या 3 मंत्रांच्या जपाचे समर्थन श्रीमद भगवद्गीता आमच्या पवित्र सद्ग्रंथांनी संकेत दिला आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला प्रथम मंत्र देतो, हे कंप्लीट जे ज्ञान आहे, कंप्लीट कोर्स, ही सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी कबीर वाणीत आहे, परमात्म्याच्या वाणीत आहे. त्यात सारं काही लिहिलं आहे. या सर्व कमळांबाबत चक्र जी आपल्या मणक्यांच्या हाडांच्या आतल्या बाजूला, हे मूळ कमळ, स्वाद चक्र, नाभी कमळ, हृदय कमळ, कंठ कमळ आणि वर त्रिकुटी कमळ, या सर्वांचे जप मंत्र त्या सूक्ष्म वेदात आहेत. आणि बाकी हे तीनही, ते 3 मंत्रही त्यात वेगळे आहेत, अगदी त्यात तर कंप्लीटच आहेत. आणि त्यातही त्या महापुरुषांनीही ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, जसे आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय घिसा दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय घिसादास साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, आणि आदरणीय नानक साहेबजी हे शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशवाले. तर जितकेही हे पंथ परमात्म्याच्या सतलोकाचा महिमा गाणारे आहेत, हे आदरणीय नानक साहेबजींच्या वाणीला विशेष करून मानतात. आता त्या वाणीमध्ये काय लिहिलं आहे? 5 नामांचा उल्लेख आहे. पण गुरु ग्रंथ साहेबमध्ये ती 5 नामं ओपन नाहीत. कारण ज्या वाणीत ती कंप्लीट ओपन होती, कंप्लीट होतं, ते कंप्लीट ज्ञान होतं, ती प्राणसंगली होती. तर त्यास पूर्णपणे प्रकाशात आणलं गेलं नाही आणि नाही गुरुग्रंथ साहेबमध्ये त्याचा उल्लेख केला गेला. का नाही केला गेला? कारण की त्यामध्ये तो कंप्लीट कोर्स होता, ज्यात 2 अक्षरी नाम हे सतनामही होतं. एक घटना घडली होती. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सद्ग्रंथातून तुम्हाला दिसलं, 3 मंत्रांच्या जपाने सर्व होईल. आता त्या महापुरुषांनी ज्यांनी परमात्म्याच्या कोणत्या मंत्रांचा जप केला त्याचीही ओळख करून देतो. आपली जी आज सकाळच्या सत्संगातली कॉन्सेप्ट सुरू झाली होती, ती 2 तासात समाप्त होऊ शकत नाही. आता समापन होईल त्याचं 4 तासांनी. म्हणून दुपारी ती कॉन्सेप्ट क्लिअर मध्येच सोडलं होतं, आता ती पूर्ण केली जाते. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने म्हटलं होतं, धर्मदास मोरी लाख दवाई, ये सार शब्द कहीं बार न जाई, सार शब्द बार जो पढ़ी बिचली पीढ़ी हंस नीतर ही. मग काय सांगितलं होतं की या सतनामालाही सार्वजनिक नका करू. आणि परमात्म्याने काय सांगितलं की सोहम शब्द हम जग में लाए और फिर सार शब्द तो हमने कति गुप्त छुपाए. हे जे अन्य पंथांचे पंथी सोहम नाम ही बरोबर हे कुठली वीट नि कुठला रोडा बनवून त्याचा प्रयोग करतात. म्हणतात कुठल्याही 52 अक्षरात लिपिबद्ध कुठल्याही ग्रंथात कबीर परमेश्वरांच्या आधी हे सोहम अक्षर याची माहिती नव्हती, लिहिलं नव्हतं कुठेही. परमात्मा म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए फिर भी सार शब्द हमने गुप्त छुपाए. गरीबदास साहेबजींना परमात्मा मिळाले, जसे की तुम्हाला दुपार सकाळच्या सत्संगात ऐकवलं होतं. गरीबदास साहेबांना परमात्मा मिळाले, सचखंडात घेऊन गेले, पुन्हा सोडलं. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं ते पूर्ण विवरण सांगितलं. काय सांगितलं की नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, सार शब्द पाया जदलोई, आवागमन बहुर न होई. नामदेव नावाचे एक महापुरुष शिंपी जातीत होते. म्हणतात, नामा छिपा ओम तारी. आदरणीय नामदेव साहेबजी हे शिंपी जातीत होते आणि ते आधी ओमचा घोष करत होते.
त्याचं पठण करत होते एकसारखं. और पीछे सो हम भेद विचारी, जेव्हा परमात्मा येऊन भेटले त्या प्रिय आत्म्याला, तो गुण आहे मालकांचा, आपल्या भल्या आत्म्यांना शोधत फिरत असतात. कबीर साहेब म्हणतात, पोता मारूं स्वर्ग में और जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल. मग नामदेवजींना जेव्हा समजावलं आणि हे ज्ञान दिलं, हा मंत्र दिला दुसरा, तर म्हणतात, नामा छिपा ओम तारी, पीछे सो हम भेद विचारी, और सार शब्द पुन्हा सार शब्द मिळेल. सार शब्द पाया जद लोई, आवागमन बहर ना होई. हा आहे जन्म आणि मरणाच्या या दीर्घ रोगाचा नाश करण्याचा 3 मंत्रांचा हा साधना जप, हा मंत्र आहे. आता याकरता आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत लिहिलंय, राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई. हे 2 मंत्र आहेत सतनामाचे. आणि याच मंत्राचा जप कोण करायचे? आदरणीय नानक साहेबजी. आता पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांचे हे गुण गातात की ते पार झाले आणि ते असं म्हणायचे की गुरुग्रंथ साहेबमध्ये 5 शब्दांचा जय जयकार ऐका. ही काय गोष्ट आहे? ते शब्द वेगळे आहेत, ते मंत्र निराळे आहेत. त्यातून प्रकट होणारी धून, या शरीरात तर असंख्य धून असतात. कबीर साहेबांनी म्हटलंय की अंड और पिंड के पार सो देश हमारा है. गरीबदास साहेबजींनी म्हटलंय की त्या शब्दांची जी वास्तविक धून आहे, जी त्या सतलोकात जी धून वाजत आहे, ती तर याच्या पार आहे. है कोई हैरे परले पार का, जो भेद कहे उस जनकार का, उस जनकार का. ही नकली आहे. याच्या आत जे ऐकतो ते सारं काळाने आपल्या दूर मायेच्या द्वारा, दुर्गाद्वारे हे नकली लोक ही नकली धून या शरीराच्या आत प्रकट करून ठेवली आहे, त्याची नक्कल केली आहे सतलोकाची. यांना हे जे काही पिंडात ऐकतात, अंड, हे पिंड आणि अंड एकच आहे, यांनी 3 बनवून ठेवलेत. अंड, पिंड आणि ब्रह्मांड हे 3 आहेत. हा तर गजबच झाला अज्ञानांनो. आता तुम्हाला दाखवतो आदरणीय नानक साहेबजींनी काय जप केला. एकदा मर्दाना आणि बाला हे 2 सेवक होते, त्यांच्याबरोबर राहत होते. त्यांनी प्रार्थना केली की हे गुरुदेव, आम्हाला एकदा श्रीलंकेची सहल करू द्या. नानक साहेबजींनी म्हटलं की डोळे बंद करा. डोळे बंद करून उघडले तर समुद्राच्या किनारी उभे होते. नानक साहेबजींनी म्हटलं की माझ्या मागे मागे या, पाण्यावरून चालू जसं पृथ्वीवर चालतो, आणि तुम्ही वाहेगुरु वाहेगुरु म्हणत राहा. आता ते दोघे वाहेगुरु वाहेगुरु करत करत चालू लागले. नानक साहेबजी त्या 2 अक्षरांच्या मंत्राचं उच्चारण, जप करत, स्मरण करत चालले होते. मर्दानाने विचार केला की गुरुजी तर या 2 अक्षरांचा मंत्र जपत आहेत, मीही हाच मंत्र का करू नये. तर त्यानं 2 अक्षरी मंत्रांचा जप सुरू केला, नि लागला बुडायला. तेव्हा नानक साहेबजींनी म्हटलं, मर्दाना, गुरुच्या आज्ञेची अवहेलना केल्यानं हा दंड मिळतो. तू तोच मंत्र म्हण जो मी सांगितलाय. मग तो वाहेगुरु म्हणू लागला. मग तसाच पाण्यावर जमिनीगत चालू लागला. आता इथं झटका देणं अनिवार्य होतं नानक साहेबजींद्वारा, की नाहीतर हे नाम सार्वजनिक झालं असतं. असं भय मानू लागला पूर्ण शीख समाज की जर या नामाचा जप केला तर मर्दानासारखं दंडित व्हावं लागेल आणि गुरुदेवांच्या आज्ञेची अवहेलना झाल्याने हानी होईल. आणि या कारणानं त्या प्राणसंगलीमध्ये नानक साहेबजींनी सगळे डिटेल्स लिहिले आहेत. हे गुरुग्रंथ साहेबमध्ये नाही ठेवलं, परंतु त्याला समुद्रात, सागरात सोडून दिलं होतं. ते तर एका संतानं प्रार्थना करून बाहेर काढलं. त्याचे काही अंश वाचले, बाकी अध्याय ते नाही ठेवले सोबत, सोडून दिले. तर आता तुम्हाला दाखवतो. हे आहे सबतो वड्डी भाई बाले वाली जन्मसाखी, डॉक्टर जवाहर सिंग कृपाल सिंग अँड कंपनी. हे आहे ई जन्मसाखी आज तक छप चुकिया नालोस वड्डी है. सबतो वड्डी ते पुरातन म्हणजे जुनी पुराणी आहे. भाई बालेवाली जन्मसाखी श्री गुरु नानक देवजी दी पंजे साहेब दी साखी ते दस्सा बादशाह ते जीवन समेत. मुक्कमल साखिया हान प्रकाशक आहेत.
डॉक्टर जवाहर सिंग कृपाल सिंग अँड कंपनी, पुस्तकावाले गल्ली नंबर 8, बाग, रामानंद, अमृतसर, हे इथं छापलं आहे. आता याचं आपण पाहूया 546 पृष्ठावर. हे आहे 546 पृष्ठ. समुंदर की साखी. बाला संधू उवाच, म्हणजे बाला संधूने, उवाच म्हणजे त्याचं कथन. त्यावेळी हे गुरु अंगदजी, जेव्हा गुरु नानकजी अजित्य पासून निघाले तर मर्दाना म्हणाला, खरे परमात्मा, आम्ही समुद्र तर पाहिला परंतु लंका नाही पाहिली, जिथे रामचंद्रजींनी चढाई केली आहे. तर गुरु नानकजी म्हणाले की चला, बाला आणि मर्दाना, तुमच्या मनात काही राहायला नको. डोळे मिटा, डोळे बंद करा. जेव्हा डोळे बंद करून उघडले तेव्हा ते समुद्रकिनारी उभे होते. नानकजी म्हणाले, बाला आणि मर्दाना, माझ्या मागे मागे चालत या आणि तोंडाने वाहेगुरु वाहेगुरु म्हणत या. पुढे पुढे गुरुजी चालू लागले. जसे जमिनीवर चालत असत त्याचप्रमाणे समुद्रावर चालू लागले. ते चालत होते आणि त्यांच्या मागे बाला आणि मर्दानाही चालत होते. तेव्हाच मर्दानाच्या मनात आले की गुरुजी, गुरु नानक देवजी ओम सोहम जपत चालले आहेत. तर मर्दानाही ओम सोहम जपू लागला आणि बुडू लागला. तर गुरु नानकजींनी पाहिले की मर्दाना बुडत आहे. तेव्हा ते म्हणाले की मर्दाना, गुरुच्या करणीकडे नको बघूस, गुरुच्या वचनाप्रमाणे चालायचे आहे. मर्दाना, तू तेच जप जे तुला जपायला सांगितले आहे. तर मर्दाना परत वाहे गुरु म्हणू लागला. वाहे गुरु म्हणायला आणि पाण्यावर त्याचप्रमाणे चालू लागला. आता तुमच्यासाठी ही तर पंजाबी वाणी वाचली, कारण की आपण पंजाबी जाणणारे पंजाब स्टेट सोडून पूर्ण भारतात बरेच कमी आहेत. आता हिंदी यांच्याद्वाराच अनुवादित आहे. थोडी त्याची ही झलक दाखवतो. भाई बालेवाली श्री गुरु नानक देव की जन्मसाखी. भाई चतर सिंह जोहार सिंह, अमृतसरहून छापलंय. पंजे साहेब और 10 पातशाहियाँ का जीवन, संपूर्ण शाखियाँ सहित दर्ज है. हे इथून प्रकाशित आहे. भा चतर सिंग जीवन सिंग, बाजार माई सेवा, अमृतसर. फोन आणि फॅक्स नंबर हा आहे. आणि हे प्रिंटेड जीवन प्रिंटर्स, अमृतसर. फोन नंबर दिलाय. याच्या पहा 559 पृष्ठावर. हे आहे 559 म्हणजे 559 पृष्ठ. समंदर की साखी. साखी समंदर की. एक दिवस मर्दाना म्हणाला, हे महाराज, माझ्या मनात असं आहे की समुद्रातील जी लंका आहे तिथे भ्रमण करून यावं. गुरुजी म्हणाले, अच्छा, तुम्ही लोक डोळे बंद करा. तेव्हा मी आणि मर्दानाने नेत्रबंद केले आणि क्षणात उघडले. तेव्हा आम्ही गुरुजींबरोबर त्या महान समुद्रतटावर उभे होतो. आता गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावर वाहेगुरु जप करत पायीच चालत या. हे गुरु अंगद देवजी, आम्ही लोक गुरुजींच्या मागे मागे तसेच चालत होतो जसं कोरड्या पृथ्वीवर चालत असतो. पुढे पुढे गुरुजी ओम सोहमचा जप करत चालत होते. तेव्हा मर्दानाने विचार केला की आम्हीही ओम सोहमचा जप का करू नये. तेव्हा मर्दाना सुद्धा ओम सोहम म्हणू लागला. तेव्हा तो लागला बुडायला. गुरुजींनी मागे पाहिलं तर हसत म्हणाले की ए मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की त्याने गुरुनेच सांगितलेल्या मार्गावरून चालावं, म्हणून तू वाहेगुरूच जप, तुझं त्यातच कल्याण आहे. पुढे
तेव्हा मर्दानाने वाहेगुरु नामाचा जप केला तेव्हा मग पूर्वीसारखा पाण्यावर चालू लागला. आता पुण्यात्म्यांनो, हा विचारणीय विषय आहे की नानक साहेबजी स्वयं तर जप करत आहेत आणि शिष्यांना मनाई करत आहेत. कारण काय होतं, ज्याही महापुरुषांना परमात्म्याने आपलं ॲफिडेव्हिट आपला पुरावा बनवलं, साक्षी बनवलं, त्यांना सक्ती केली होती की आता सतनामाला उघड करू नये. धर्मदास मेरी लाख दोहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूळ ज्ञान वेगळं आहे आणि सारनाम वेगळं आहे. तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात की सोहम शब्द, कबीर साहेब म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छुपाए. आदी नामास अजून उघड नाही केलं, केवळ दासावर कृपा केली, या महापुरुषांना दिलं. आता यांनी सतनामासही उघड करणं नाही आदेश होता यांना की नाही सांगायचं कोणाला, ना काळदूतांच्या हाती लागलं पाहिजे. काम बिघडेल सगळं, आता कशी ओळख देणार आम्ही. आता सारे फेल झाले, हे सगळे हताश होऊन बसले की आता काय करायचं. सर्वांचं मूळ दाखवलं. आता हे सर्व पंथ संपतील काही दिवसात. बुद्धिमान लोक आहेत, काय बालक थोडेच आहेत, आपलं जीवन नष्ट करतील त्या मूर्खांच्या मागे जाऊन. ज्यांच्याकडे तत्त्वज्ञान नाही, त्यांच्यापाशी काही समाधान नाही गेले, त्यासाठी तर गेले होते डॉक्टरकडे आमचा रोग घालवा. लक्षात आलं की त्यांनी राखेची पुडी बांधून ठेवली, औषध तर नाहीच. मग ते कोण मरणार ते खाऊन. आता पुण्यात्म्यांनो, एक थोडंसं प्रमाण आणखी दाखवतो की नानक साहेबजींना परमात्म्याचा आदेश होता की आता हे मुळीच सांगू नका. हे याच जन्मसाखीत आपल्याला प्रमाणित करतो. आता यामध्ये एक साखी सचखंडची चालू आहे, साखी सचखंडची. एकदा नानक साहेबजी यात लिहिले की सचखंडात गेले आणि तिथे निराकार बसलेले होते. आता हे या महापुरुषांना या ज्ञानाला जरा गोलमाल करायचं होतं, नाहीतर यांच्या लक्षात आलं असते की ते कारण राधास्वामी पंथ तर चाललाच गुरुनानक देवजींच्या या अमर ग्रंथावरूनच. ते शिवदयालजी यांची वाणी वाचत असत, पण याला काही समजलंच नाही की कहाणीची ती 5 नामं, नाम नाम धून ऐकत त्यांनी 5 नामे ररंकार धून. आणि मग कबीर साहेबांच्या वाणीतून घेतले, करने नो दीदार मैल में प्यारा है. त्यातूनही या अज्ञानीने ही सगळी नकलीच निवडली, जी काही कामाची नाही. त्यात आणखी ओरिजिनल मंत्रही आहेत, ते समजणार नाहीत, ते मूळ ज्ञान आहे मालकांचं. तर तिथेच जेव्हा यांनी नानक साहेबजींची वाणी सखोल समजून घ्या की सतलोकात परमात्मा निराकार नाही आहे, ते तेजोमय लोक आहे, ते स्वप्रकाशित सतलोक आहे आणि परमात्माही सत स्वप्रकाशित आहे. त्याचे शरीर मनुष्य सदृश्य आहे आणि ते तख्तावर बसले आहेत. निराकार असेल तर तो तख्तावर कसा बसेल हे पहा. ही तीच जन्मसाखी आहे जी आता तुम्ही ज्याच्याविषयी तुम्हाला सर्व तपशील दाखवले होते. ही आता याच्या 275 पृष्ठावर, तुम्हाला 275 पृष्ठावर साखी सचखंड की इथे पहा. पुढे साखी सचखंडची सुरू झाली. तेव्हा गुरु नानकजी दूर सचखंड दरबारामध्ये जाऊन पोहोचले, जिथे खूप प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी तख्तावर सत निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. पाहिलं. आता संतांच्या कोडवडला ते कसे समजतील. आता संपूर्ण जगत अवतार, संपूर्ण जगत अवतार हात जोडून उभे आहेत आणि बाबा नानकजी हे जो कोट्यावधी सूर्यांच्या समान, कोटी सूर्यांच्या समान प्रकाश आहे आणि कोटी चंद्रांप्रमाणे शीतल याचा प्रकाश आहे, त्या खऱ्या प्रकाशात प्रवेश केला. म्हणजे त्या सतलोकात काय नुसता प्रकाशच आहे खूप, त्या ज्योतरूप भगवानाची
स्तुती केली म्हणजे प्रार्थना केली, स्तुती केली. म्हणून पुढे त्या सत्स्वरूप निरंकार विष्णू जी विराजमान आहेत. त्या तख्तावर ते म्हणतात विष्णूजी विराजमान आहेत. बालाला काय माहिती हे कोण होते? अच्छा, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंतजी म्हणाले, ये नानक भक्ता, तू नेहमीच मला प्राप्त आहेस. तुझ्यात आणि माझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही आहे. पण ज्यासाठी आज संसारात सतनाम उपदेश जप करवून घेण्यासाठी गेले होते, ते जप करवून घेतला आहे. तर गुरु नानक देवजी म्हणाले, हे सर्वंग स्वामी, हे सर्वांच्या मालका, जिथे आपली आज्ञा जिथे तुमची आज्ञा झाली तिथे सतनामाचे चक्र फिरवले आहे आणि जिथे जिथे तुमचा हुकूम होईल तिथे तिथे सतनामाचे चक्र फिरेल. पुढेही जशी तुमची आज्ञा होईल, जशी तुमची कृपा होईल, अगदी तसेच होईल. होय होय. याने काय सिद्ध झालं की या महापुरुषांना सक्त ताकीद होती. जसे धर्मदास साहेबजींच्या वाणीमध्ये तर स्पष्ट मिळत आहे की धर्मदास मेरी लाख दुआई, और ये सार नाम और ये सतनाम की तबार न जाई. ये सार नाम बार जो पढ़ी बिचली पिढी हंसली तरीही. आपण मधल्या पिढीचे आहात पुण्यात्म्यांनो. आता परमात्म्यानं सांगून ठेवलंय की पूर्ण विश्वात या सतनामाच्या आधारे सारनाम प्राप्त करून सर्व प्राणी, सगळे प्राणी जे या नावास ग्रहण करतील या दासाकडून सगळे सतलोकात जातील. हा असा मोक्ष मिळेल. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, हा सकाळी चाललेला प्रसंग आता कुठे 4 तासात 5 तासात सेट झाला आहे. कारण ही काही रामायणाची कथा नव्हे की सर्वांना माहिती आहे. कशी तरी तासभर ऐकली आणि चाला आता ढोल ताशे बडवत आहे. तर तत्वज्ञान आहे. PhD करवून घ्यायची आहे आपल्याला याची. मग तर गोष्ट संपेलच, निसंशय होऊन जाल. कोणी काही म्हणा, नाही भक्ती हीच आहे, हेच नाम आहे. मग मोक्ष मिळून गेला तर मग झालंच सगळं. मालकांचा आदेश या नामाचा जप करणारे सगळे पार होतील. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार साहेबजी. आपलं नाव? माझं नाव युवराज शंकर ढोबळे. आपण कुठून आलात? मी नागपूर, महाराष्ट्र स्टेट. आपण काय व्यवसाय करत आहात? मी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स होतो 1970पासून पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये. त्यानंतर माझी बदली झाली नागपूरला ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूरला. मी जवळजवळ 1970पासून सुरुवात केली नोकरी आणि आता 1999ला रिटायर्ड झालो. सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18 ऑक्टोबर 2013ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? रीतिरिवाजाप्रमाणे पारंपरिक भक्ती मी करायचा. त्यामध्ये प्रामुख्याने सरस्वती, राम, कृष्ण आणि शंकर भगवान यांची मी भक्ती करायचा. दर श्रावण महिन्यामध्ये शंकराला मी रेग्युलरली 1 महिना प्रति दिवशी 108 बेलाचं
वाहत होतं त्यांना. आणि त्या सर्व प्रकारामध्ये मी नदीवर रोज थंड पाण्याने आंघोळ करून शंकराची आराधना करत असायचा. त्यानंतर त्या गावात असताना एक संत मला भेटले. ते स्वतःला कबीरपंथी म्हणत होते. त्यांच्याकडे मी सहज गेलो. त्यांचं ज्ञान ऐकून मी प्रभावित झालो आणि त्यांना प्रश्न विचारला की बा आता कबीर तर हा मुसलमान होता, तुम्ही हिंदू धर्म सोडून कसे का प्रवेश केला? त्यावेळेला ते माझ्या प्रश्नाला हसले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की कबीर हा ना मुसलमान आहे आणि ना हिंदू आहे. हा एक उच्च प्रकारचा संत आहे आणि त्या कबीर पंथामध्येच सर्व काही सांगितलेलं आहे. त्यांच्या ज्ञानाने मी प्रभावित झालो आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या आश्रमचा संत कबीर आश्रम कोच्ची नंदापूर नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी आश्रम म्हणून सांगितल्यावर मी त्यांच्याकडे जाण्यानं सुरू केलं. त्यानंतर त्यांनी मला विचारलं मग तुम्ही भक्तीचा उद्देश काय आहे? तर मी म्हटलं मला ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन करून द्या. ज्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आहे अशा प्रकारची मला मूर्ती दाखवून द्या, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की बा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी जे संतांनी जे ईश्वराचं दर्शन केलं त्याप्रमाणे तुम्हाला होईल. त्यांचं नाव संत अजबदासजी बनसिंगे कोच्ची असं होतं. मी त्यांना विनंती केली की ठीक आहे, मी तुमच्या शिष्य व्हायला तयार आहे, मला ते दाखवून द्या. त्यानंतर नागपंचमीला त्यांनी मला दीक्षा दिली. त्या दीक्षेला ते म्हणतात कुंजीभेद. तो त्यांनी मला कुंजीभेद दिला रात्रीला. आणि त्यानंतर सकाळी एक दुसरं दृश्य दाखवलं आकाशात. ते म्हणाले की हे कबीरपंथी आहे आणि जे तुम्हाला रात्री दाखवलं त्याला बारापंथी म्हणतात. तर आपल्याला दोन्हीचं प्रकारचं नॉलेज आहे, बारापंथी आणि कबीरपंथी. बाकीच्या लोकांना फक्त बारापंथीच माहीत आहे, कबीरपंथी कोणालाच माहीत नाही. जनरली फार कमी लोक आहेत. तर तुम्हाला दोन्ही प्रकारचं ज्ञान मी दिलेलं आहे, याचा तुम्ही आता अभ्यास करा. त्याप्रमाणे मी बारापंथीचा कुंजीभेदाचा अभ्यास करायला लागलो. त्या कुंजीभेदामध्ये डोळे आणि कानाचा संबंध त्यावर आपल्या युक्तीप्रमाणे कुवतीप्रमाणे प्रेशर देऊन जे काही तुम्हाला दिसतं ते पाहायचं असतं. त्याच्यामध्ये सर्व कालाचे अनुभव येतात. त्यामध्ये चंद्र, सूर्य, तारे, ज्योती आणि प्रकाश याचं दर्शन होतं. ते तुम्ही जेवढं जास्त पाहाल तेवढं तुम्हाला ते स्वरूपाचं दर्शन होत असतं, ज्याला बारापंथी म्हणतात असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर सकाळी जे मला दाखवलं ज्याला ते सुरती म्हणतात, तर ते सुरती मी पाहत होतो. त्या सुरतीमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार दिसतात. सुईच्या टोकापासून तर मोठमोठ्या दागापर्यंत झब्बे दिसतात. अनेक प्रकारचे त्या दिसतात. हे मला जे त्यांनी समजावून सांगितलं त्याचा दोहा मी ऋषिकेशला गेलो असताना आश्रम पाहत असताना एका आश्रमावर लिहिलेला दिसला. त्याप्रमाणे मला दिसला तर खूप आनंद झाला. कबीर म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर मी कबीरपंथी झालो याचा मला स्वाभिमान वाटायला लागला. आणि कबीर नंतर माझा असा एकदम खूप परिचय झाला. मी कबीराशिवाय बोलत नव्हतो. जेवताना, खाताना, पिताना, राहताना कबीरच म्हणायचा मी. त्यानंतर आमचे जे गुरुबंधू होते त्यांनी आणखी एक मला सांगितलं, मी कबीर हा आपला दोस्त आहे. म्हटलं कसा का दोस्त आहे बा? माझा संत आहे उच्च प्रकारचा. नाही म्हणे. मग त्याने मला साकेदोहा म्हणून दाखवला. पानी से भी पातला धुवा से अति झीन ऐसा दोस्त हमने कबीर कीन. या साकेदोह्याप्रमाणे कबीर साहेब आपला दोस्तही आहे आणि उच्च प्रकारचा संत आहे. आपण त्याची भक्ती करायला पाहिजे असं मला सांगण्यात आलं. आणि त्याप्रमाणे मी कबीर करत जवळजवळ 2000 पर्यंत 1970पासून ते 2000पर्यंत याच भक्तीमध्ये मी होतो. त्यानंतर माझे मित्र होते सहकारी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स, ते आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूर. त्यांना मी सांगितलं बा अशा प्रकारची भक्ती आहे, तुम्ही यात या. ते आडेवडे घेत यात आले आणि आम्ही दोघांनी नंतर भक्ती करायला सुरुवात केली. त्यांना एक नवीन प्रकारचं कुंजीभेदामध्ये दिसून आलं. आपल्या डोळ्याच्या पाहण्यामध्ये अनेक प्रकारचे पदर आहेत. त्या पदरापैकी एक पदर त्यांना गवसला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जी काही भक्ती करतो आहे ती चुकीची आहे. मला कसं चुकीची आहे मला समजावून सांगा. त्यानंतर त्यांनी आम्हाला ती समजावून सांगितली. तर त्यामध्ये दृष्टीपथामध्ये जे आपण बघतो त्याच्या एका विशिष्ट पदरामध्ये
2 बोट अंतरावर दृश्य आपण एकत्रित करायचं. त्याप्रमाणे मी करत गेलो आणि त्यातूनही मला काही प्रकाशवर तोच दिसला, पण मला फारसा काही फरक त्या दोघात वाटला नाही. परंतु आम्ही त्यांना गुरु मानून 2012पर्यंत या भक्तीमध्ये रममान राहिलो. आणि त्यानंतर आम्ही ती भक्ती करत असताना एक दिवस मला माझ्या मित्राचा रायबरेलीच्या फोन आला कि ढोबळे बोले एक संत रामपाल जी महाराज है. तो मैं बोला कौन है, उनका मेरे को पता दो, उसको देखना चाहिए, उनको मुलाकात करना मेरी इच्छा है बोला. तो मला पता तो मालूम नहीं, फिर कैसा करना. मला खूप लागून गेलं. तर कसं का भेट घ्यायची बा म्हणून मी एक दिवस टी व्ही पाहत असताना मला अनेक चॅनलवरती टी व्ही पाहत असताना संत रामपालजी महाराजांचा सत्संग दिसला. त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर लिहिलेले होते. त्या नंबरवर मी SMS पाठवून ज्ञानगंगा नावाचं पुस्तक बोलावून घेतलं. ते ज्ञानगंगा वाचल्यानंतर मला आणखी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामध्ये शेवटच्या पानावर बरवाला तिथे राहतात संत रामपालजी महाराज असं मला दिसलं. मी बरवाला कधी पाहिलेलं नव्हतं, दिल्लीच्या पलीकडे कधी गेलेलो नव्हतो. मी लगेच ते पुस्तक पाहून त्या मार्गाने दिल्लीचं रिझर्वेशन केलं. त्यानंतर मग तिथून हिसारचं रिझर्वेशन केलं आणि हिसारवरून मग बसने बरवाल्याला पोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच कबीर पंथांशी जुडलेले होतात आणि तुम्ही संत अजबदासजी पनसिंगे यांच्याकडनं नामदीक्षा आणि गुरुदीक्षा घेतली होती आणि ती भक्तिसाधना तुम्ही 30 वर्ष केली. त्यानंतर तुम्ही डॉक्टर दिवाकर उमाटे यांनासुद्धा आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडनं सुद्धा भक्तिसाधना केली. असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की संत रामपालजी महाराजांचीच भक्तिसाधना आपण स्वीकारावी? कारण माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संत रामपालजी महाराज कबीरपंथीयांना आणि तो दुसऱ्याला आपल्या ज्ञानाने प्रभावित करू शकतो याची मला एकदम ओढ लागली. आणि ती व्यक्ती कोण आहे, त्यांना भेटून मला दीक्षा घ्यायची असं मला एक ओढ निर्माण झाली. आणि त्या ओढीपोटी मी बरवाला जाऊन ती दीक्षा घेतली 18 ऑक्टोबर 2013ला. आणि ते ज्ञान ऐकल्यानंतर गुरुजी सत्संग संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता त्यावेळेला 3 दिवसाचा. आणि असे त्या सत्संगात मी आलो आणि मला तो सत्संग ऐकून एकदम प्रभावित झालो. लाईनमध्ये लागलो आणि संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि तेथून मग नागपूरला आल्यानंतर मी त्यांना बाकीच्यांना सांगितलं, माझ्या दोस्त मित्रांना, बा आपली भक्ती जी आहे ती फार चुकीची आहे, कालाची भक्ती आहे आणि यातून काही आपला मोक्ष होत नाही. मोक्ष व्हायचा असेल तर तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच नामदीक्षा घ्यायला पाहिजे असं अनेकांना सांगितलं. त्यापैकी आमच्याबरोबर उमाटे साहेबासोबत असणारे जे कोणते भक्त लोक होते ते काही माझ्याबरोबर आले आणि काहींनी माझी टिंगलसुद्धा उडवली, माझा उपवास केला. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही पुस्तक वाचा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यानुसार ही भक्ती सांगितल्या जाते. आणि आपण जी भक्ती करतो त्यात आपल्याला प्रमाण कोणी सांगितलेलंच नाही, प्रमाणात दाखवत नाही कोणी, फक्त तोंडी सांगतात. मनमती भक्ती आहे म्हटलं ही. आणि ही भक्ती प्रमाणशास्त्रासहित आहे आणि ही फलदायी आहे. ही भक्ती केल्यानंतर अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारची दुःखं नाहीशी होतात, अनेक प्रकारचे रोग दुरुस्त होतात असा भक्तांचा अनुभव आहे. तेव्हा मी त्यांना खूप विनंती केली, गावोगावी फिरलो, त्यांना सांगितलं की तुम्ही या पंथात या, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि खोटं असेल तर मी सोडून द्या, पण तुम्ही एकदा तर पुस्तक वाचा आणि भक्ती करा. मी गावोगावी फिरायचा सर्वांना, त्यात मला काही लोक मिळाले, जवळपास 50-60 लोक मी माझं म्हणणं ऐकलं आणि ते या पंथात आले आणि आज ते सुखी आहेत. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्तीत येतात आणि त्यांची जी भक्ती साधना आहे ती भक्ती साधना आणि जी यापूर्वी आपण जी भक्ती साधना करत होतात त्याच्यामध्ये आपल्याला काय फरक आढळला? संत रामपालजी महाराजांनी दिलेली नामदीक्षा आणि आधीची दिलेली दीक्षा यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आधीचे लोक जे दीक्षा द्यायचे ते जे काही प्रमाण दाखवायचे ते फक्त कालाचे प्रमाण दाखवायचे. कबीर ग्रंथातून, कबीर बोधसागरमधून एकही प्रमाण ते भक्तीचं दाखवत नव्हते. आणि ही जी भक्ती आहे संत रामपालजी महाराजांनी सांगितलेली ही मोक्षदायी आहे. मोक्षदायीच्या सोबतच अनेक प्रकारची लाभ देणारी आहे. संत रामपालजी महाराज अनेकांच्या, लाखो लोकांचे कॅन्सरसारख्या दुर्धर बिमाऱ्या दुरुस्त केलेल्या आहेत. हे प्रत्यक्ष अनुभवावरून लोकांच्या आपल्या लक्षात येतं. तेव्हा आपण या भक्तीने रमवा म्हणून
आपला लाभ करायला पाहिजे आणि मोक्षाचा मार्ग धरायला पाहिजे. जे काही संत रामपालजी महाराज सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ग्रंथात मिळून पहा आणि यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून आपला पुढचा मार्ग आक्रमण करा. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे मोक्षदायी मार्ग सांगतात आणि सद्भक्ती देतात. तर आपल्याला जी संत रामपालजी महाराजांकडनं जी सद्भक्ती भेटली त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची भक्ती जेव्हापासून आम्ही स्वीकारली, त्यांना आम्ही ज्या दिवसापासून शरण गेलो त्या दिवसापासून आम्हाला छोटे मोठे अनेक प्रकारचे लाभ होत गेले. दर दिवशी अनेक प्रकारचे लाभ होत असतात. त्यापैकी मुख्य लाभ म्हणजे माझा जो मृत्यू आलेला होता तो त्यांनी टाळला. एकदा रात्री 2 वाजता मला लघवी लागली. मी लघवीला गेल्यानंतर वापस आलो त्यावेळेला मला अशा प्रकारच्या वेदना आणि अशा प्रकारचा त्रास व्हायला लागला. अस्वस्थ झालो मी. आता वाटलं मी आता मरतो, आता काही उपाय नाही. घरचे लोक झोपलेले होते, त्यांची झोप मोडू नये म्हणून मीच ठरवलं एक चादर जमिनीवर टाकायची, झोपून राहायचं आणि दिलेल्या मंत्राचं स्मरण करत आपलं मरण स्वीकारायचं. हे ठरवल्यानंतर मग मला लक्षात आलं आपण थोडा वेळ खुर्चीवर बसून संत रामपालजी महाराजांनी दिलेले भक्तीचा आपण सतनामाचा जप करूया आणि जप करता करता मरू. आणि म्हणून मी खुर्चीवर बसून संत रामपालजी महाराजांनी दिलेला सतनामाचा मंत्र जपायला सुरुवात केली. पहिल्या 2 मिनटातच मला आराम झाला. जे काही मला अस्वस्थपणा तो चालला गेला आणि जो विकनेस वगैरे बाकी होता तो नंतर 5-10 मिनटातच नाहीसा झाला आणि एका मी मरणाच्या फेऱ्यातून वाचलो. आणि आज जो काही मला लाभ मिळत आहे त्या लाभापासून मी वंचितही झालो असतो आणि मला मोक्षही मिळाला नसता. ही संत रामपाल महाराजांची फार मोठी कृपा माझ्यावर झाली आणि त्याने मला या मृत्यूपासून वाचवलं. दुसरा अनुभव असा की एकदा मी आणि मिसेस घरून बाहेर जाताना एका टर्निंगवर क्रॉस करत असताना एक खूप स्पीडनी एक तरुण येत होता. आता असं वाटलं की हा आम्हाला टक्कर मारणार आणि आमचं काय पुढे होईल याचं काही शाश्वती नाही असं समजून मी ते गाडी चालवली आणि अशा मोठ्या मुश्किलने 2-3 बोटाच्या अंतराने ती गाडी निघून गेली आणि आम्ही त्यातून वाचलो. ही संत रामपालजी महाराजांची फार मोठी कृपा आमच्यावर झाली. हा दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ, मी रस्त्यावरून जात असताना एका चौरस्त्यावर माझ्यावर अशी काही लचक आली की मी खालीच बसलो. तेवढ्यामध्ये जर एखादा ट्रक किंवा काही माझ्या अंगावर आला असता तर मी त्याच वेळी मृत्यूला पावलो असतो. तर या ठिकाणी मला संत रामपालजी महाराजांची कृपा आडवी आली आणि त्यांनी मला यातून वाचवलं. माझ्या मिसेसला संत रामपालजी महाराजांनी 4दा मृत्यूच्या काहीतून वाचवलेलं आहे. तिला एकदम चक्कर येऊन एकदम ती बेशुद्ध पडायची, बोलणं बंद, सर्व बंद व्हायचं. आम्हाला घाबरून गेलो होतो. अशा वेळेला मग मला संत रामपालजी महाराज आठवणी आल्याबरोबर मी त्यांनी दिलेलं अमृतजल तिच्या तोंडात 2 थेंब टाकायचा. कारण पूर्ण देऊ शकत नव्हतं कारण दातकिळी बसली राहायची. आणि ती अमृतजल दिल्यानंतर ती 2-3 मिनटात शुद्धीवर येऊन आणखी पूर्ववत व्हायची. हे जर अमृतजल मला मिळालं नसतं ती त्याच वेळेला कोमात जाऊन ती मृत्यूला गेली असती. तर अशा प्रकारे 4दा तिला असे अटॅक आले. त्यांना 1970पासून जवळपास BP आणि शुगरचा त्रास होता आणि तो काही केला जात नव्हता. त्या भक्तीमुळे आता तिचं सर्व नॉर्मल आहे आणि तिची भक्ती चालू आहे. त्यानंतर 4दा माझी मिसेस मृत्यूच्या तडाख्यातून वाचल्यानंतर मला इतके लाभ झाले की मला शेती जवळजवळ 12 एकर शेती झाली आहे. त्यानंतर माझं 3 मजली घर झालेलं आहे त्यांच्या कृपेमुळे. या घराची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही 2 वेळचं जेवण मला मुश्किलने मिळणारे लोक, आज मला 3 मजली घर आहे. माझ्या मुलाला MBBS त्यांच्या कृपेमुळे झाला तो आणि तो संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळेच आज अमेरिकेमध्ये पदार्पण करून तो पीडियाट्रिक्समध्ये MD करत होता. आता तो सध्या नोकरीला लागलेला आहे. ही त्यांचीच कृपा आहे. त्यानंतर माझी मोठी मुलगी डॉक्टर पंकजा ढोबळे, ती MD MS इन ऑप्थॅल्मॉलॉजी झालेली आहे आणि ती चांगल्या पगारावरती पांडिचेरी या ठिकाणी रेटिना सर्जन म्हणून काम करते. तिला एवढे काही लाभ दिले कबीर साहेबांनी आणि संत रामपालजी महाराजांनी की ती फॉरेनमध्ये जर्मनी वगैरे गेली असताना तिने जवळपास अर्ध जग पाहिलेलं आहे. ज्यावेळेला ती जर्मनीला होती, एक हॉटेल दिसत नव्हतं, त्यावेळेला तिने संत रामपालजी महाराजांची आठवण केली. की लगेच एक साध्या वेशामध्ये आलेला गृहस्थ सांगायला लागला, कारण जर्मनीमध्ये इंग्रजी कोणी जाणत नाही, फक्त जर्मनीच जाणतात आणि याला जर्मनी येत नव्हती. तर त्या संत रामपालजी महाराजांच्या रूपात आलेला तो मनुष्य त्यांनी सांगितलं की बेटा
तुम जो हॉटेल ढूंढ रही है ये बाजू में आहे. लगेच तिथे हॉटेलमध्ये गेली आणि आपला तिथे मुक्काम केला आणि आपलं पुढचं कार्य केलं. तिथे ती लेक्चर द्यायला गेलेली होती. अशा प्रकारे माझ्या डॉक्टर पंकजाला लंडन, अमेरिका, जर्मनी, इटली, नॉर्वे या ठिकाणी, पॅरिस या ठिकाणी अनेक प्रकारचे योगीन ती दरवर्षी तिचा नंबर भाषण द्यायला लागतो आणि दरवर्षी ती जात असते. अशा प्रकारे तिची खूपच प्रगती झालेली आहे. आणि रेटिना सर्जनमध्ये जो मानाचा कोर्स आहे तो हिला लंडनला हिचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये फक्त हिंदुस्थानातून ही एकुलती एक आहे. आणि जे जगात रेटिना सर्जन आहेत त्या 5मध्ये हिचा नंबर लागतो. इतकं तिला संत रामपालजी महाराजांनी एक्सपर्ट बनवलेलं आहे. दुसरी माझी छोटी मुलगी आहे, तिने इंग्लिशमध्ये प्रोफेसर आहे. तिने PhD केलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि तिचे थेसिस इतके सुंदर झालेले आहेत की जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो प्रभावित होऊन हिच्या खास भेटीला आलेले होते. त्यांनी विचारलं का तुम्ही इतकं सुंदर कसं काय लिहिलं, तर त्यांनी म्हटलं माझ्या मुलीने सांगितलं मी संत रामपालजी महाराजांची भक्त आहे आणि त्यांनीच मला स्फूर्ती दिली आणि त्यांच्यामुळेच मी इतकं सुंदर थेसिस लिहू शकले. तिच्या थेसिसची खूप तारीफ झाली आणि आज ती हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये कळमेश्वरला लेक्चरर म्हणून काम करत आहे. त्यानंतर माझी छोटी नातीन तिची मुलगी तिला दीक्षा दिलेली आहे. तिचा पहिला शाळेत असताना 10वा 12वा 15वा असा नंबर यायचा. मी त्या पोरीला थोडं समजावून सांगून तिच्याकडून भक्ती करून घेतली. आज तिचा नंबर पहिल्या 3मध्ये येतं, कधी पहिला, कधी दुसरा, कधी तिसरा. 3च्या खाली कधीच आलेला नाही. ही सर्व रामपालजी महाराजांची आमच्यावर कृपा आहे आणि आम्ही सर्व स्वस्थ आहोत. घरामध्ये अगदी प्रेममय वातावरण आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं आपण व आपला परिवार पूर्णपणे सद्भक्ती करत आहात आणि या सद्भक्तीमुळे, या सत्साधनेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जे आपले इतर भगत समाज जे आज आपल्याला TVवर बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी त्यांना हे सांगू शकतो प्रेमाने की बाबांनो, माझ्या दोस्तांनो, मित्रांनो, आया बहिणींनो, तुम्ही हे बाकीची भक्ती सोडून कमीत कमी एक पुस्तक ज्ञानगंगा संत रामपालजी महाराजांकडून जे फ्रीमध्ये भेटते कमीत कमी ते बोलवा, ते तुम्ही वाचा आणि संत रामपालजी महाराजांचा TVवर येणारा सत्संग ऐका आणि तुम्ही त्वरित संत रामपालजी महाराज नामदीक्षा घेऊन आपला उद्धार करा, आपले सांसारिक कामामध्ये यश मिळवा आणि अशा प्रकारे तुम्ही ही भक्ती सुरू करून आपला मोक्षाचा मार्ग प्राप्त करा, असं मी त्यांना प्रेमाने सांगू इच्छितो. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेणं फार सोपं करून ठेवलं आहे संत रामपालजी महाराजांनी भक्तांकरता. जे TVवर अनेक प्रकारचे सत्संग येतात, अनेक TVवरती संत रामपालजी महाराज सत्संग येतात, त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर येतात, फोन नंबर. त्या फोन नंबरवर फोन करायचा, आपलं नाव सांगायचं, स्टेट सांगायची आणि ते तुम्हाला तिथले जे भक्त लोक आहेत ते तुम्हाला सांगतील. तुमच्या घराजवळ असणारा जे TV नामदान सेंटर आहे त्याचा तुम्हाला पत्ता देतील. आपण त्या पत्त्यावर जाऊन अवश्य नामदान प्राप्त करू शकता. नामदान हे निःशुल्क आहे. त्वरा करा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.